19 जून 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदा विद्यापीठाचा जो काही उद्घाटन समारंभ होता तो खूप मोठ्याने खूप जोरात साजरा झाला। पण याच नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय, ही नालंदा विद्यापीठ आपल्या भारतासाठी किंबहुना संपूर्ण जगासाठी का महत्वाची आहे, काय इतका याचा गाजावाजा केला जातो, या सर्व विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच नवीन आणि महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। नालंदा या विद्यापीठाचं उद्घाटन झालं, पण याचा इतका मोठा गाजावाजा का करण्यात आला, याचा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर साध्या सोप्या शब्दांमध्ये याचं उत्तर असंच की आता या देशातून अनेक विद्यार्थी परदेशात शिकायला जातात, रांगाच्या रांगा लागलेल्या असतात की आम्हाला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी पाहिजे, ही जर्मनी मधली ही युनिव्हर्सिटी पाहिजे। पण अशीच परिस्थिती प्राचीन काळामध्ये भारताबद्दल व्हायची, म्हणजे अनेक बाहेरच्या देशांमधील लोक आपल्या देशांमधील युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन भेटावं म्हणून तडपडत होती। म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटी असेल ज्याचं उद्घाटन झालं, त्यासोबत तक्षशिला जी आता सध्या पाकिस्तानमध्ये, अशा काही युनिव्हर्सिटी आपल्या देशामध्ये होत्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यापीठांमध्ये बाहेरील देशातील लोक शिकण्यासाठी तडपडत होते। अनेक एक्झाम दिले जायचे, अनेक इंटरव्ह्यू सारखे त्यावेळी डिबेट्स व्हायचे, अनेक गोष्टी त्यासाठी कराव्या लागायच्या आणि मग कुठे जाऊन आपल्या या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळी ऍडमिशन भेटायचं। अशा या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठ, मग तेच नालंदा विद्यापीठ ज्या विद्यापीठाचं कौतुक प्राचीन काळापासून आतापर्यंत अनेक जणांनी करत आले आहेत, त्याच विद्यापीठाला त्या खिलजीने येऊन संपूर्णपणे नाश केला होता, त्या विद्यापीठाचा संपूर्ण जाळून टाकली होती ती विद्यापीठ, तीच नालंदा विद्यापीठ परत एकदा उभं राहिलेली आहे। आणि त्याचं उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। आता या विद्यापीठाबद्दल आपण अजून जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची महती सांगावी तितकी कमीच, कारण की 1.5 किलोमीटर लांब आणि 1.5 किलोमीटर रुंद अशा या पसरलेल्या नालंदा विद्यापीठामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी दररोज शिक्षण घेत होते। 1,500 ते 2,000 शिक्षक दररोज विद्यार्थ्यांना शिकवत होते। दररोज जवळपास 150 ते 200च्या आसपास लेक्चर्स या विद्यापीठामध्ये केले जायचे। 4,000च्या आसपास जवळपास खोल्या होत्या, म्हणजे हॉस्टेल 4,000 रूम्स तिथे हॉस्टेल्स होतं। एवढी मोठी ही युनिव्हर्सिटी होती ज्याच्यामध्ये विद्यार्थी राहायचे, तिकडे त्यांचं औषधोपचार केले जाते, तिकडे त्यांचा कपडा लत्ता बघितला जातो, तिकडे त्यांचं शिक्षण, त्यासोबत खाणं पिणं सर्व त्या युनिव्हर्सिटीमध्ये बघितलं जातं। आणि अशाच विद्यापीठांमध्ये म्हणजे तक्षशिला असेल किंवा नालंदा असेल, या विद्यापीठांमध्ये या विद्यापीठांच्या ग्रंथालयामध्ये आपल्या या देशाची प्राचीन संस्कृती असेल, आपली प्राचीन वेद असतील किंवा आपले संपूर्ण जे काही रहस्य असतील, या सर्व गोष्टी तिथे होत्या। त्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जायच्या आणि आपल्या देशाची प्राचीन संस्कृती असं शिकण्यासारखं या जगात दुसरं काहीच नाही। त्यामुळे अनेक देशातून आपल्या देशामध्ये यायचे, नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये यायचे, तक्षशिलामध्ये यायचे आणि शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला जायचा। आणि या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणं देखील खूप जास्त आवड होतं, म्हणजे जवळपास 20 ते 30% लोकांना, बाहेरच्या लोकांना इथे ऍडमिशन दिलं जायचं। म्हणजे जवळपास 100 प्रवेश घ्यायचे असतील या युनिव्हर्सिटीमध्ये तर 20 ते 30 लोकच फक्त बाहेरच्या देशातले असायचे आणि त्यांना देखील खूप कडक परीक्षा दिली जायची। अर्थातच सर्वच विद्यार्थ्यांना कडक परीक्षा दिली जायची आणि त्यामुळेच या युनिव्हर्सिटीचं संपूर्ण जगभरात गाजावाजा होता की या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे बाबा, या युनिव्हर्सिटी शिवाय दुसरं कोणती चांगली युनिव्हर्सिटी या देशामध्ये या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये। आणि नंतर जसं मी सांगितलं त्या खिलजीचं आक्रमण झालं, त्या आक्रमणामध्ये संपूर्ण नालंदा युनिव्हर्सिटी त्यांनी जाळून खाक केली। पण त्यामध्ये देखील एक वैशिष्ट्य की ह्याची जी संपूर्ण ग्रंथालय आहे किंवा संपूर्ण जे पुस्तक आहे ते जळायला जवळपास 3 महिने गेले होते। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती जास्त पुस्तकं, किती जास्त म्हणजे आपला प्राचीन इतिहास त्यावेळी त्या 3 महिन्यामध्ये जाळला गेला असेल। संपूर्ण देशाची प्राचीन संस्कृती त्या युनिव्हर्सिटीमध्ये होती शिकायला लोकांसाठी, ती युनिव्हर्सिटी आणि तेच ग्रंथालय 3 महिने जळत होतं। 3 महिने जायला संपूर्ण वेळ लागतो, म्हणजे काही ती साधी गोष्ट नाही। एखाद्या आपल्या आता एरियामध्ये कुठला ब्लास्ट वगैरे झाला तर 1-2 दिवसामध्ये संपूर्ण घरं वगैरे जळून खाक होतील, पण 3 महिने एखादी युनिव्हर्सिटी जळत होती। याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ती भव्य दिव्य अशी ती युनिव्हर्सिटी होती। आता प्रश्न असा पडतो की इतक्या महान विद्यापीठाची नेमकी स्थापना कोणी केली, तर गुप्त वंशाचा एक महान राजा होऊन गेला कुमार गुप्त म्हणून, तर त्याच्या काळामध्ये या संपूर्ण विद्यापीठाची स्थापना झाली। आता असे इतिहासामध्ये नोंद आहे, तर त्याचं संपूर्ण श्रेय त्यांनाच जातं, गुप्त वंशजांना, की त्यांनी या संपूर्ण विद्यापीठाची स्थापना केली। नंतर ती उदयास देखील तितक्या चांगल्या पद्धतीने करण्यात यशस्वी ठरले। पण 1190च्या आसपास ज्यावेळी खिलजीचं आक्रमण झालं त्यावेळी यांना ती विद्यापीठ वाचवण्यात त्यांना थोडंसं अपयश आलं आणि त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण प्राचीन संस्कृतीचा ऱ्हास तिथे झाला असं आपण म्हणू शकतो। आता त्यानंतर आपण जर वर्तमान काळामध्ये आलो तर शतकं ओलांडून गेली आणि त्या विद्यापीठाचं महत्व काय कमी झालं नाही। अनेक वेळी इतिहासामध्ये सांगितलं जातं की ही विद्यापीठ जर अजून अस्तित्वात असती तर आपला देश महासत्ता कधी झाला असता वगैरे वगैरे। मग त्याच अनुषंगाने या विद्यापीठाची पुनर्रचना करण्याचा सर्वात पहिला प्रयत्न केला गेला तो एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून। होय, मी बरोबर बोललो। 2006 साली एपीजे अब्दुल कलाम यांनी पहिला प्रस्ताव मांडला होता की नालंदा विद्यापीठ आहे ते परत एकदा पुनर्वसन झालं पाहिजे, त्याचं परत एकदा पुनर्रचना होऊन तिथे आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे।
आणि त्याच वेळी 2006 साली सिंगापूर मधून देखील एक प्रस्ताव आला होता की नालंदा विद्यापीठ परत चालू केली पाहिजे, जेणेकरून आमचे विद्यार्थी या देशामध्ये येऊन चांगल्या गोष्टी शिकू शकतात. तर हो, 2006 मध्ये याचा पहिला प्रस्ताव पुढे आला होता. त्या प्रस्तावाची सुरुवात किंवा इनिशिएटिव्ह ज्यांनी घेतला त्यांचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांना मानाचा मुद्दा. त्यानंतर 2010 मध्ये याचा प्रस्ताव मंजूर झाला आणि एक कार्यकारी मंडळी देखील स्थापन झाली की बाबा हो, आपण नालंदा युनिव्हर्सिटी आपण उभी केली पाहिजे. आणि त्यावेळी तो ठराव मंजूर झाला 2010 मध्ये की आपण नालंदा युनिव्हर्सिटी तयार करणार आहोत. त्याच्यामुळे याला कुणी राजकीय वळण द्यायचा प्रयत्न करून देऊ नका, कारण की एका व्यक्तीच्या मुळे एवढी मोठे कॉलेज वगैरे स्थापन झालं तर असं करायचा कृपया प्रयत्न करू नका. कोणत्या एका व्यक्तीचा याच्यामध्ये हातभार नाही. खूप अनेक लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत. पहिल्यापासून 2006 साली APJ अब्दुल कलाम असेल, त्यानंतर सिंगापूर मधून असा प्रस्ताव आला. 2010 साली त्या न्यायाधीशाने त्यांना मंजुरी दिली आणि तो कायदा तयार झाला की आपण युनिव्हर्सिटी तयार केली पाहिजे. 2014 साली या संपूर्ण युनिव्हर्सिटीचं नालंदा विद्यापीठाचं बांधकाम चालू झालं आणि आज 2024 ला जवळपास 10 वर्षानंतर या विद्यापीठाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आता ती विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आलेली आहे. आता आपण काय अपेक्षा बाळगू शकतो, तर हेच की प्राचीन काळामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं होतं, प्राचीन काळामध्ये आपल्या देशाचं नाव ज्या विद्यापीठाने मोठं केलं होतं, अशी ही नालंदा विद्यापीठ आता देखील तितकंच मोठं महान कार्य करेल. बिहारमध्ये ही नालंदा विद्यापीठ आहे. तर बिहारमध्ये थोडंसं शैक्षणिक गोष्टी कशा झाल्या त्या तुम्हाला वेगळ्या सांगायची गरज नाही. त्यामुळे बिहारचं एक शैक्षणिक संपूर्ण जे काही चित्र पालटताना दिसू शकतं का या नालंदा विद्यापीठामुळे, हे बघण्यासारखं असेल. किंवा आता देखील या गोष्टींमध्ये राजकारण करून 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 हे विद्यापीठ देखील आपल्या देशातील बाकीच्या विद्यापीठांसारखी कुठेतरी ढासळत नाही ना जाणार, असं एक मोठं दुःख किंवा एक मोठी खंत वाटू शकते आपल्याला. असं नाही झालं पाहिजे की एवढी मोठी विद्यापीठ फक्त एवढं मोठं उद्घाटन करून ठेवलं आणि ती विद्यापीठ फ्लॉप गेली, असं नाही झालं पाहिजे. तितक्याच योग्य पद्धतीचं, तितक्याच चांगल्या पद्धतीचं आणि आपल्या देशाची संस्कृती वाढवणारं तेच शिक्षण त्या नालंदा विद्यापीठामधून विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे, अशीच अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. तुमचं वैयक्तिक मत काय या सर्व विषयावर तुम्ही मला कमेंट्स नक्की कळा, कारण की मी प्रत्येक कमेंट वाचत असतो, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देखील देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कमेंट्स नक्की करा. आणि त्यासोबतच आपला मराठी एक खूप लोकप्रिय शो मध्ये चालला, चला हवा येऊ द्या, पण तो शो अचानकच बंद झाला. त्यामागची नेमकं कारण काय मी या व्हिडिओमध्ये बोललोय. तो व्हिडिओ देखील जाऊन तिथे नक्की बघू शकता. आणि हो, चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथं बटन येत असेल त्या बटनवर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.